नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल आणि तुम्हाला जर असा सल्ला दिला असेल, जे मिस्त्री असतील किंवा ठेकेदार असतील त्यांना तुम्हाला असा सल्ला दिला असेल की अगोदर बांधकाम करूया आणि नंतर कॉलम भरूया। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करताना फाउंडेशन झाल्यानंतर वरती कॉलम काढतात, म्हणजे स्टील वगैरे उभा करतात आणि चारही बाजूने बांधकाम वरपर्यंत करतात आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्या सेंट्रिंगच्या फाळ्या असतात, तराप्या असतात, त्या दोन बाजूने बांधकामाचे ठोकतात आणि त्यामध्ये कॉन्क्रीट भरतात। आता यावरती जे ठेकेदार असतात, मिस्त्री असतात, ते काय सांगतात की असं केल्यामुळे बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो, मध्ये क्रॅक पडत नाही, असं घरमालकांना सांगतात आणि असं काम करतात। असं करणं योग्य आहे का? जर तुम्ही घरमालक असाल तर व्हिडिओ नक्कीच महत्वाचा होऊ शकतो, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करताना एक चांगल्या प्रकारे डिसिजन घेऊ शकता आणि तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चांगल्या प्रकारे मजबूत होईल। मिस्त्री ठेकेदार काय म्हणतात की अगोदर जर तुम्ही बांधकाम केलं आणि नंतर जर कॉलम भरला तर बांधकाम आणि कॉलम यांचा एक जीव होतो आणि मध्ये क्रॅक पडत नाही। कारण घराचं जे कन्स्ट्रक्शनचं कामाचं असतं, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की कॉलम आणि बांधकाम यांच्यामध्ये नेहमी क्रॅक पडलेले असतात। बऱ्याच ठिकाणी आपण बिल्डिंगला बघतो, असं म्हणतात की ती क्रॅक पडत नाही। ठीक आहे, त्यांचं सांगणं योग्यच आहे, पण याचे फायदे थोडंफार आहेत आणि नुकसान भरपूर आहेत। आता काय होतं, समजा तुम्ही काय केलं, अगोदर बांधकाम केलं चारी बाजूनं बांधकाम केलं आणि त्यामध्ये नंतर कॉन्क्रीट भरलं, म्हणजे नंतर कॉलम तयार केला आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला स्लॅब टाकायचा आहे त्यावरती स्लॅब टाकला तर स्लॅबचा, बीमचा, वरचा पॅरापेटचा लोड, टोटली लोड बांधकामावरती सुद्धा येत असतो। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की बांधकामावरती लोड आला तर हरकत काय? पण तसं नसतं मित्रांनो। ज्यावेळेस आरसीसी स्ट्रक्चरचं काम असतं, बांधकामाचा लोड घेण्याची कोणतीही जबाबदारी नसती, रोल नसतो बांधकामाचा की स्लॅबचा, वरचा बीमचा, पॅरापेट वॉलचा लोड घेण्याची, टोटली ती जबाबदारी कॉलमची असतो। त्याप्रमाणेच प्लॅन, त्याप्रमाणेच आरसीसी स्ट्रक्चर डिझाईन केलेले असते, त्याचप्रमाणे कॉलमची साईज दिलेली असते। त्यामुळे मित्रांनो, नेहमी आरसीसी स्ट्रक्चरचं जर काम असेल तर अगोदर तुम्हाला बांधकाम न करता अगोदर कॉलम काढायचा आहे। तुमचं फाउंडेशन झाल्यानंतर तुम्हाला टोटली जे सर्व तुमचं कॉलम असेल, तुमचं 12 कॉलमचं काम असेल, 15 असेल, 16 असेल, टोटली जे तुमचं कॉलम आहे टोटली सर्व कॉलम काढायचा आहे आणि नंतर बांधकाम करायचं आहे। नंतर बांधकाम केल्यानंतर टोटली जो लोड असतो स्लॅबचा, बीमचा, टोटली लोड तो कॉलम वरती येतो, बांधकामावरती येत नाही। कारण स्ट्रक्चरचं काम असतं, भूकंप वगैरे झालं तर गोष्टी सर्व स्ट्रक्चर ते सहन करतात, त्याप्रमाणे तो डिझाईन केलेला असतं। जर तुमच्या कॉलमला किंवा बीमला ते भिंती वगैरे सर्व अटॅचमेंट झालेले असते तर जास्त हादरा वगैरे बसण्याचं जास्त शक्यता असतात, पडण्याची शक्यता असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला वॉल वगैरे चेंज करायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली ती वॉल वगैरे नंतर पाडू शकता। हा सुद्धा नंतर तुम्हाला काही नंतर चेंजेस करायचे असेल तरी हा सुद्धा फायदा होऊ शकतो जर तुम्ही अगोदर कॉलम काढला नंतर बांधकाम केले तर। आता माझ्या तर मते कधीही तुम्ही अगोदर बांधकाम करून नंतर कॉलम काढू नका, अगोदर कॉलम काढा आणि नंतरच बांधकाम करा। असं केल्यामुळे तुमचं घर अधिक मजबूत होणार आहे आणि सुरक्षित होणार आहे। जर तुम्ही लोड बेरिंगचं घर करताय तर त्यासाठी वेगळी गोष्ट असतात मित्रांनो, कारण लोड बेरिंगचं जर घर असेल तर स्लॅबचा टोटली लोड असतो, तो टोटली बांधकामावरतीच असतो, पण त्याला काही लिमिटेशन असतं। पण ज्यावेळेस स्ट्रक्चरचं काम असतं त्यावेळेस तुम्हाला कॉलम अगोदर काढून नंतर बांधकाम करणे हेच योग्य आहे। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।